समान काम समान वेतन दिव्यांग शाळांना अनुदान कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन समान काम समान वेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सफाई कर्मचारी एकता जिंदाबाद। हम हमारा अधिकार मांगते हैं। आवाज़ इंडिया पर आपका स्वागत है दोस्तों, मैं हूं हितेश और अभी हम बात करेंगे। यहाँ पर बहुत सारे जो लोग हैं वो आंदोलन और मोर्चा कर रहे हैं। शीतकालीन अधिवेशन का ये पहला दिन है और पहले दिन यहाँ पर लोग मोर्चा और आंदोलन कर रहे हैं। सरकार से इनकी क्या मांगे हैं, डायरेक्ट और सीधी बातचीत करते हैं और इनकी मांग जानते हैं। सर क्या बताना चाहेंगे, क्या नाम है आपका? गत 20-25 सालों से जो बिना अनुदानित दिव्यांग स्कूल है उनको 100% अनुदान मिलने को होना, यह हमारी मुख्य मांगनी है। और दूसरी, जो स्कूलों में कंत्राटी कामगार कर्मचारी काम करते हैं, सफाईगार, पहारेकरी, मददनीश, इनको जो कॉन्ट्रैक्ट बेसिस का वेतन मिलता है वह न मिलके पूर्ण वेतन श्रेणी मिलने को ना, यह हमारी मुख्य मांग है यहाँ पर। और 100% अनुदान दिव्यांग स्कूलों को मिलना चाहिए, यह हमारी सरकार से प्रमुख मांगनी है। क्या बताना चाहेंगे? जिस प्रकार से जो मोर्चा सफाई कामगारों के हित में एजी बीवीजी हमारे जो सारे लोग हैं, जो जिनके माध्यम के लिए जिन लोगों से आज ये मोर्चा हमारा युवक कांग्रेस और अखिल भारतीय सफाई युवक कांग्रेस की ओर से मोर्चा निकला हुआ है। हमारी टोटल 9 मांगे है। लाड़ समिति है, अनुकंप जो होता है, जो लाड़ समिति जो 5-5, 6-6 साल जो लाड़ समिति में होता है, जिन लोगों को नौकरियां नहीं मिलती, तो हमारा उनका एक ही कहना है कि आप इतने सालों से उन लोगों को अगर एक जगह पर रोके रखते हो तो ये गलत बात है। आपको कम से कम उनको 1 महीने और 30 दिन के अंदर अंदर 1 महीने में 15 साल, जैसे कि सब लोग बोल रहे हैं कि 15 साल उन लोगों को ये जो गवर्नमेंट है परमानेंट नहीं करती है। तो हमारी एक जो हमारे मांगनी है, जो 9 में से एक जो मांगनी है हमारी सबसे पहली बड़ी मांग तो ये है कि उन लोगों को आप 30 दिन के अंदर अंदर परमानेंट करें। और जो एक मेन प्रमुख हमारी जो मांगे, कुछ प्रमुख मांगे बताऊंगा मैं आप लोग का ज़्यादा समय ना लेते हुए। जो कोरोना में कोई नहीं था, फ्रंट लाइन वर्कर में हमारे सफाई मजदूर आते हुए थे, कोई नहीं था। जब रास्ते पे हर तरफ लॉकडाउन लगा हुआ था, लॉकडाउन के समय पे ये लोग बाहर आते थे, सफाई कर्मचारी जो हमारे थे, एजी बीवीजी वाले जो हमारे भाई लोग थे, ये लोग बाहर आकर रास्ते पे आकर घर का कूड़ा कचरा सफाई साफ करते थे। तो वो कोरोना के समय में जो लोगों की डेथ हुई है, वो कोरोना के समय में जिन लोगों की डेथ हुई है उन लोगों को भी पूरी मांग बड़ी करनी चाहिए। और ये भी जो पूरी मांगे, ये आज हमारा मोर्चा जो है उसी के लिए है कि ये सारी की सारी मांग जो है पूरी होनी चाहिए। समान काम समान वेतन शासन निर्णय अनुसार लागू होना चाहिए। कई वर्षों से काम कर रहे सफाई कर्मचारियों को स्थायी करना चाहिए। और उसी के साथ साथ स्वास्थ्य बीमा का एक लाभ है, स्वास्थ्य बीमा लाख बढ़ाकर 10 लाख करा है। जो 1 लाख रुपए का स्वास्थ्य बीमा का लाभ है उसको 10 लाख करना चाहिए और उसके जो परिवार का स्वास्थ्य बीमा का लाभ उनको मिलना चाहिए। जो एजी और बीवीजी है, एजी और बीवीजी के जो मृतक कर्मचारी परिवार है उनको 2 लाख रुपए तक की मंजूरी मिलनी चाहिए मनपा के तरफ से। और साथ ही साथ जो सफाई का काम अति आवश्यक सेवा में आता है उसकी ठेकेदारी बंद करनी चाहिए और एक नया तरीका और नए पदों का मंजूरी वहाँ पर लागू करनी चाहिए। बात नहीं होंगी, इसकी कोई बात नहीं होंगी तो हम तब तक ये जो ढोंगी है ये काम नहीं करेंगे। और साथ ही साथ जब तक आम जनता तक ये जो बात है जाती नहीं है, हम इसी प्रकार से मोर्चे निकालते रहेंगे। हम अभी नागपुर के 0 माइल स्थित इस स्क्वायर में है और अभी यहाँ पर सफाई कर्मचारियों का बहुत बड़ा आंदोलन यहाँ पर हो रहा है। इस आंदोलन की क्या मांगे हैं, क्या भूमिका है, आइए जानते हैं आंदोलनकारियों से। सर क्या बताना चाहेंगे? देखिए, हमारे जो सफाई कर्मचारी की जो मांगे हैं, जैसे कोविड के समय में जो कोविड हुआ नागपुर में 7 से 8 लोग जो मृत हुए थे सफाई कर्मचारी, सरकार ने बोला था कि सफाई कर्मचारी मृत होने पर उनको 50 लाख रुपए सहानुभूति राशि दी जाएंगी। पर आज नागपुर में ऐसे एक भी व्यक्ति को सहानुभूति राशि नहीं मिली। पूरे देश में महाराष्ट्र छोड़ के सभी स्टेट में सहानुभूति राशि दी गई, पर नागपुर में ऐसा क्यों? नागपुर में ऐसा अत्याचार क्यों हो रहा है? उसके साथ साथ जो किराए के मकान में जो अपने सफाई कर्मचारी रहते हैं, सफाई कर्मचारी को सरकार ने बोला था कि उनको घर दिया जाएगा, आवास योजना में उसको स्थानांतर किया जाएगा। पर ऐसा न होते हुए आज भी हमारे मजदूर सुबह 4 बजे उठ के सफाई करते, शहर को साफ सफाई करते, पर वो किराए भर रहे। उसके साथ में जो लोग 20 साल जॉब करने के बाद जिसकी जॉब पक्की होना चाहिए, उनको 18-19 साल होने के बाद जब उनकी उम्र 60 साल, उनको ड्यूटी से निकालते जाता है, उनको कोई पेंशन नहीं मिलती। ऐसे हमारे 10 मांगों के साथ आज हम आए, ये 10 मांगे पूरी होना चाहिए। इनका कहना यह है कि जो कर्मचारी 20 साल से काम कर रहे हैं उन कर्मचारियों की मांगे यहाँ पर सरकार पूरी नहीं कर पा रही है, जिसके वजह से आज ये सड़कों पर आ चुके हैं। और भी लोग हैं, इनसे जानेंगे। सर क्या बताएंगे?
हमेशा हमेशा जो शासन का जो होने वाला जो अत्याचार है सफाई कामगारों के ऊपर, कोरोना में लगभग 52 लोग मर चुके हैं, उनको भी उनका मुआवजा मिला नहीं है। और सिर्फ कारपोरेशन जो है एवजदारी पे रखते हैं, 15 साल से किसी को परमानेंट किया नहीं है। उसी के साथ साथ जो प्राइवेट सोसाइटी में जो वर्किंग करते हैं, जिसका नाम है बीवीजी वगैरह जो है, बीवीजी है, कनक है, ये जो कंपनी है, यहाँ पे सिर्फ जो कर्मचारी लोग काम करते हैं उनका सिर्फ शोषण होता है। 6,500, 7,000, 8,000 रुपये उनके सैलरी होती है और बेचारे सुबह 4 बजे से लेकर रात को 12 बजे तक उनका काम सिर्फ सफाई करने का रहता है। नागपुर की नहीं, पूरे राज्य की गंदगी साफ करने का काम बेचारे वो लोग करते हैं। बट यहाँ का जो शासन है, यहाँ की जो सरकार है, उनका सिर्फ शोषण करते हैं। इसलिए मैं इस शासन का निषेध करता हूँ और इस जो भी कर्मचारियों का हक छीनते हैं उनको रास्ता दिखाने की ज़रूरत है और जल्द से जल्द उन्हें रास्ता दिखने वाला है। ये मैं इनके ओर से उन्हें चेतावनी देना चाहता हूँ। जो हम सफाई कर्मचारी हैं, हम यहाँ 10 से 15 सालों से काम कर रहे हैं। हमारी मांगनी यह है कि जो कोविड में बोला गया था कि जैसा कोविड में किसी को कुछ होता है तो इसका भुगतान सरकार हमें कुछ देने वाले थे, लेकिन वो हमें मिला नहीं है। और दूसरी बात हमारी यह है कि जो ठेकेदारी पद्धति में हम जो काम करते हैं, तो जिस हिसाब से हमारा पेमेंट होना चाहिए उस हिसाब से तो हमारा पेमेंट है ही नहीं। तो हमारी मांगनी यह है कि हमें परमानेंट तौर पे रखा जाए, ठेकेदारी पद्धति बंद हो जानी चाहिए और हमें एक अच्छी तरीके से, पूरी तरीके से सेवाएं अच्छी मिले। जैसे कि हमारा हेल्थ इंश्योरेंस जो है वो 1 लाख रुपए तक के है, तो जो हमारा हेल्थ इंश्योरेंस है वो हमें 10 लाख तक के होना चाहिए। और जो हमारा कोई कर्मचारी जब ऑन ड्यूटी डेट होती है तो 40 से 50 लाख रुपए उनके परिजनों को मिलने को होना। और जब घर पे कोई कर्मचारी मरता है तो 10 लाख रुपए तक के मिलने को होना, जहाँ की कंपनी हमको कुछ भी देती नहीं है। लेकिन हमारे साथ में और भी लोग हैं। सर, क्या बताना चाहेंगे सर? आज मैं मेरा परिचय दे देता हूं संक्षिप्त में। नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी का मैं शहर अध्यक्ष हूं, परिवहन विभाग का। आज 7 जून पहला दिन, पहला शो नागपुर में, अधिवेशन का पहला दिन। यहाँ पे जिस तरीके से सफाई कर्मियों के साथ जो शासन ने अन्याय किया, उस अन्याय के खिलाफ आज युवक कांग्रेस का ये सबसे बड़ा सराहनीय धड़क मोर्चा है। और इस मोर्चे के माध्यम से नागपुर शहर के सभी सफाई कर्मचारी और युवक कांग्रेस और कांग्रेस कमेटी के लोग आज ये यहाँ पे जो आए हुए महाराष्ट्र के सत्ताधारी लोग, ये 2-4 दिन के लिए यहाँ आते हैं, लेकिन वह यहाँ पिकनिक मनाने के तौर पे आते हैं। स्पेशली यहाँ लोगों की समस्या सुलझाने नहीं आते। ये कई सालों से विदर्भ के साथ अन्याय हो रहा है और इस अन्याय के खिलाफ भी ये आज हमारी बहुत बड़ी लड़ाई है। इसीलिए आज एक भी क्षण हमने जाया न करते हुए पहले दिन से ही हमने हमारे मोर्चों को स्वरूप देना चालू किया। यहाँ पे जिस तरीके का सफाई कर्मचारियों के साथ अन्याय हुआ, उनको आज तक परमानेंट किया नहीं गया। कम से कम दर में उनसे काम कराया जाता है। जिस तरीके से नागपुर और विदर्भ के कर्मचारी, सफाई कर्मचारी काम करते, उस तरीके से में एक हिस्सा भी ये बड़े बड़े मिनिस्टर और मंत्री नहीं कर सकते। यहाँ पे जो डंपिंग यार्ड तैयार किया, डंपिंग यार्ड से 1 किलोमीटर दूर से भी आप जा नहीं सकते। एसी गाड़ी में घूमना और एसी गाड़ी में रहना, एसी बंगलों में रहना, उसमें और इसमें जमीन आसमान का फर्क है। ये सब हमारी माता बहनी, हमारे देश की परंपरा है कि हम झाड़ू की पूजा इतने बड़े देश के सबसे बड़े पर्व पर, दिवाली पे, माँ लक्ष्मी के साथ हम अपने झाड़ू की भी पूजा करते हैं। ये हमारी प्रथा है, हमारी परंपरा है। और वो झाड़ू से जिस तरीके से सफाई कर्मचारी काम करते हैं, वो माता बहनें, वो भी हमारी किसी लक्ष्मी से कम नहीं है। इसलिए उनको और उनके इस कार्य को हम सलूट मारते हैं और शासन से ये आंदोलन के मार्फत, इस मोर्चे के मार्फत हम रिक्वेस्ट करते हैं कि उनकी जो भी समस्या है वो समस्या जल्द से जल्द उन्होंने छुड़वाना चाहिए। बहुत सी महिलाओं की तादाद भी यहाँ पर है और महिला भी यहाँ पर प्रमुख रूप से आंदोलन में सहभाग हुई है। मैडम, क्या बताना चाहेंगे आप? माझं नाव पौर्णिमा शेंडे आहे। मी गेल्या 3 वर्षापासून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीनं सातत्याने नागपूर महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत यांच्यासाठी मी लढा देत आहे। माझी एक परिस्थिती मी तुम्हाला सांगते आहे। माझ्या मिस्टरांनी 20 ते 25 वर्ष नागपूर महानगरपालिकेमध्ये सेवा दिली। सेवा देत असताना
त्यांची ड्युटी पारडीला होती. पारडीला असताना कोविड महामारी आली. त्या कोविड महामारीमध्ये घरी न राहता ते ड्युटीवर होते. 3 दिवसामध्ये त्यांना कोविड पॉझिटिव्ह झाले आणि 3 दिवसामध्ये त्यांची मृत्यू झाली. आज 3 वर्ष झाले मी प्रत्येक अधिकाऱ्याकडे, माझे 28 अधिकारी लोक आहेत कोविड पॉझिटिव्ह वाले, त्यांच्यासोबत मी 3 वर्षापासूनची सातत्यानं जाणं येणं करून राहिलो. परंतु आजपर्यंत आम्हाला ना 50 लाख सानुग्रह मिळालं, ना आमच्या वारसांना ड्युटी मिळाली. आम्हाला 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसनं परमानंट केलं. 2019 मध्ये परमानंट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अधिसंख्या पद टाकली. आज अधिसंख्या पदाच्यामुळे आमच्या वारसांना ड्युटी नाही. आज आमची परिस्थिती एवढी नाजूक आहे. आज आम्ही लोकांच्या घरचे भांडे घासायला जातो. आमचे पोरं शिकलेले पोरं आज पेंटिंगच्या कामाला, मातीगोट्याच्या कामाला जावायला लागले. आज आमची एवढी परिस्थिती नाजूक आहे. तरी मला शासनाला हेच विनंती आहे की लाट बागे हे आमच्यासाठी पण लागू करण्यात यावा. अधिसंख्या पद हटवून आमच्या वारसांना ड्युटी घेण्यात यावा अशी मी हे सरकारला विनंती करतो. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करतील नाही, ज्या आमच्या 10 मागण्या आहेत, ह्या आमच्या नागपूर महानगरपालिकेच्या 10 मागण्या जोपर्यंत पूर्ण करतील नाही तोपर्यंत आम्ही हे आमचा असाच लढा चालू ठेवणार आहोत. हे आमची सरकारला आमच्या चेतावणी आहे. आणि आता तरी सरकारने जागे व्हायला पाहिजे. जोपर्यंत सरकार आमच्यावर अन्याय करेल, अत्याचार करेल, आम्ही आता सहन करणार नाही. आमचे मजदूर लोक नागपूर महानगरपालिकेमध्ये जे काम करणारे आहेत ते सर्व जागे झालेले आहेत. आमच्या मजदूर लोकांना माहीत पडलं आहे की जर मी साफसफाई करत असताना, गडरीत उतरत असताना जर मी मरण पावलो तर हे सरकार माझ्या वारसांना ड्युटी देणार नाही किंवा काय करणार नाही अशी म्हणून यांना हे आता आम्हाला ह्या सरकारला झोपी गेलेला आहे. याला आता आम्हाला जागृत करायचं आहे. याच्यासाठी आम्ही हा संघर्ष आज या ठिकाणी आम्ही लढा देत आहोत. आमच्या ह्या सर्व 10 मागण्या सरकारने मान्य करावा अशी मी सरकारांना विनंती करतो. गेल्या 22 वर्षापासून मी तुटपुंजा मानधनावर काम करत आहे. या सरकारला अजिबात जाग येत नाही. गेल्या 22 वर्षापासून मंत्रालयाच्या चक्रा मारत आहे. आज इथले आंदोलनासाठी येण्यासाठी मी लोकांचे व्याजी पैसे काढून आलेलो आहे. तरी सरकारने माझा पूर्ण वेतन श्रेणीचे काम करावं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर काम करत आहेत. 50% मानधनावर काम करत आहे सर गेल्या 22 वर्षापासून मी. गेल्या 22 वर्षापासून. तर तुम्हाला गव्हर्नमेंटनी म्हणजे सरकारने तुम्हाला परमानंट करावं. परमनंट करायला पाहिजे. समोरच्या जे माझा सहकारी आहे त्याला 47,000 पगार आहे आणि मला जे आहे ते 9,500 रुपये पगार भेटतो सर. तुटपुंजा मानधनावर मला 14 तास काम करावं लागत आहे. माझे लेकरबाळे कसे जगवायचे? माझ्या आईवडिलांचा दवाखाना आहे, माझ्या लेकराबाळाचं शिक्षण आहे आणि प्लस माझा दवाखाना आहे. हे सगळा खर्च मी ह्या तुटपुंजा मानधनात कसा भागवायचा याच्यासाठी सरकारला मी तुमच्या माध्यमातून इतकीच विनंती करत आहे. यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत सरकारने यांच्या भूमिकेबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यांचं म्हणणं हा सुद्धा आहे की एका दिवसात आणि एका रात्रीमध्ये सरकार आमदार आणि खासदारांची जी GR आहेत ते पास करून टाकते. परंतु सर्वसामान्य माणसं आणि गोरगरिबा माणसांवर जेव्हा गोष्ट येते, जेव्हा ते मोर्चे आणि आंदोलने करतात तेव्हा यांच्याबद्दल जी स्पष्ट भूमिका आहे ती सरकार घेत नाही. खूप सारे लोक यांच्यासोबत हे लातूरवरून आलेले आहेत. यांच्यासोबत 600 ते 500 कर्मचारी इथं आंदोलनाला यांना जुळलेला आहेत. परंतु या आंदोलनाला पुढे जाण्यासाठी परवानगी पोलीस प्रशासनाला मिळालेली नाही. म्हणून हेच लोक इथेच धरणा प्रदर्शन करून आंदोलन करतात. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना विचारू. सर काय सांगाल आपण? सर सर्वप्रथम मी बिरादर विनोद कंत्राटी कर्मचारी आहे. मी लातूर जिल्ह्यातून आलो आहे. सर हे आहे ऑर्डर आमची 18/2004च्या GR नुसार हे काळजीवाहक, राखणदार आणि शिपाई म्हणजे सेवक ह्या कर्मचाऱ्यांना 7व्या आयोगाप्रमाणे 35 ते 40,000 वेतन आहे. आणि त्याच शाळेमध्ये 14 तास काम करतो आहे. आम्ही विद्यार्थ्याची संडास काढतो, धुणं धुवतो, विद्यार्थी नियंत्रण आणणं आम्ही करतोय, सर्व कामं आम्ही करतो. शाळेमधले भाजीपाला आणतोय, किराणा भरतोय, सर्व कामं करतोय. तरी पण आम्हाला फक्त तुटपुंजे म्हणजे 5व्या आयोगाप्रमाणे 50% म्हणजे फक्त आम्हाला 9,400 पेमेंट हे आत्ता झाले. आता पण फक्त आम्ही 7,000 पेमेंटवर काम केलं सर. अक्षरशः आम्हाला 9,000वर घर चालणं, लेकराबाळाचं शिक्षण, आई वडील आहेत. आम्हाला 100% पूर्ण वेतन श्रेणी द्यावं ही आमची इच्छा आहे. आणि आम्ही सतत जवळपास 20 वर्ष झालं मी मंत्रालयामध्ये आणि आयुक्त कार्यालयाकडे भरपूर वेळेस गेलो. पण आम्ही आर्थिक कमजोरी असल्यामुळे इथं फक्त पैशाशिवाय काहीच नाही. पैसा देव तमाशा देव. समजा उदाहरणार्थ आम्ही आज कंत्राटी कर्मचारी 10 ते 15 लाख मोजलो, आमचं काम पूर्ण होते. फक्त आज केवळ डॉक्टर ओवाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली
आमची आज फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबला गेले, पण आतापर्यंत मुख्यमंत्र्याचं शिक्कामोर्तब झालं नाही, म्हणजे सही केलं नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही आर्थिक कमजोर आहोत. आपल्यासोबत मॅडम लोक पण आहेत जे इथले यांच्यासोबतचे कर्मचारी आहेत, जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. मॅडम काय सांगाल आपण? सर गेल्या 15 ते 20 वर्ष झाले सर कायम विना अनुदानित शाळांना अजून अनुदान मिळालेलं नाही आहे. म्हणजे असं किती वर्ष अजून आम्ही आशेवर राहायचं की आम्ही जगायचंच नाही, हा सरकारला प्रश्न आहे. पण तुम्ही एकाला सख्ख आणि एकाला सावत्र असं का वागणूक देताय? आणि काही लोकांना अनुदान दिलं तेही आमचे बांधव आहे, आम्हाला काहीच त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे. पण तुम्ही त्यांना जसं दिलं अनुदान तसं आम्हाला पण द्या. आम्ही गेली 18-20 वर्षापासून या शाळेत मुलांसाठी, मतिमंद मुलांसाठी काम करतोय. कोणी मूकबधीर शाळा चालवतात, कोणी दिव्य अस्थिव्यंग, असे 4 प्रवर्ग सगळे चालवून राहिले, तेही 1 रुपयाही सरकारकडनं मिळत नाही आहे. आणि आता तर अशी वेळ आली की सगळ्यांचे एज वाढून राहिले आहेत, बाहेर कुठे करणार आहे आम्ही, आम्हाला कोण नोकऱ्या देणार? आणि या मुलांना सांभाळायला त्यांच्या घरचे लोकसुद्धा तयार नसतात. त्या मुलांना आम्ही सांभाळतो, त्यांचं टॉयलेट बाथरूमपासून सगळे कर्मचारी स्वतः करतात. जेव्हा मुलं त्यांच्या घरचे लोक कंटाळतात तिथे सगळे शाळेतले कर्मचारी करतात. मग आम्ही आता काय करायचं? मग सरकारने एक तर शाळा द्यायलाच नको होत्या इतक्या, मग दिल्या तर सगळ्यांना, मग तुम्ही सगळ्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी घ्या ना. असं का करताय सरकार? म्हणजे कारण काय, आम्हाला का देत नाही? अ श्रेणीत असलेल्या शाळांना सुद्धा ते देऊन नाही राहिले. 164 शाळांची यादी निघाली होती अ श्रेणीची 14 मध्ये, त्याच्यावर अजून काहीच फॉलोअप घेण्यात आलेलं नाही आहे. मग काय आता करायचं काय? आम्ही आमचाच सरकारला प्रश्न की आम्ही काय करायचं? तुम्हाला जर वाटतं मग तुम्ही लिहून द्या आम्हाला की तुम्ही शाळा बंद करून टाका, असं सरकारने या GR काढावा की आम्ही या शाळा बंद करत आहे. म्हणजे विना अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळेला पूर्णपणे अनुदान मिळावं आणि जेणेकरून हे जे इथले 18-20 वर्ष काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कायमस्वरूपी नोकरी त्यांना मिळावी आणि जेणेकरून जे दिव्यांग मुलांची जी शाळा आहे त्यांना सांभाळण्याचं काम आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टीकडे हे लोक लक्ष देतात, जेणेकरून त्या मुलांना कुठेतरी नवीन जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते ह्या शिक्षकांकडून आणि या कर्मचाऱ्याकडून. यांची सरकारला हीच मागणी आहे की त्या शाळांना पूर्ण अनुदान देऊन त्या शाळांना पूर्णपणे चालवण्याचं काम आणि त्याला पूर्णपणे आम्हाला कायमस्वरूपी नोकरी पाहिजे अशा पद्धतीची मागणी ह्या लोकांची आहे. कुछ युवा भी हमारे साथ में है जो इस आंदोलन में जुड़ चुके हैं, क्या बताना चाहेंगे? मेरी खुद की मम्मी कॉरपोरेशन में है, नेहरू नगर झोन में. या सरकारमध्ये वारसदार हक्क म्हणून हे आंदोलन करण्यात आलं आहे. लाड कमिटीच्या नुसार बाबासाहेबांनी जे लाड कमिटी दिली होती त्यानुसार हे सरकार वागत नाही आहे. कारण गेल्या 20 वर्षापासून यांना परमनंट करण्यात तर आलं, पण कंत्राटी पद्धतीने यांना वापरण्यात आलेलं आहे. तरी यांचं शोषण होत आहे. 20 वर्षानंतर झाल्यावरही हे लोक म्हणत आहे की तुम्हाला परमनंट तर केलं आम्ही, पण तुमच्या वारसांना हक्क देणार नाही. मग 20 वर्षानंतर का बरं परमनंट केलं? तुम्ही 3 महिन्यानंतर का परमनंट त्या लोकांना केलं नाही? आणि यांचं शोषण होत असल्यामुळे मी यांना म्हणत आहे की सरकारला निमंत्रण पत्रिका किंवा आम्ही सगळ्या गोष्टी पार पाडत आले आहे की विनंती करत आहे त्यांना की तुम्ही अशा प्रकारचे वागू नका. कारण की गोरगरिबांचे आम्ही सुद्धा लेकरं आहे. आम्ही शिक्षण केलं आहे म्हणून काय का झाडू मारायचे आम्ही अधिकार नाही? लोकतंत्र में सबको अपनी बात रखने का और सबको अपनी मांगे सरकार के सामने रखने का अधिकार होता है. उसी तरीके से यहाँ पर कर्मचारियों का आंदोलन है, सफाई कर्मचारियों का आंदोलन है, वो यहाँ पर कहीं ना कहीं संपन्न होते दिख रहा है. ये सरकार को निवेदन देंगे, इसके बाद में आगे क्या होता है ये आपको समय ही बताएगा. लेकिन तब तक कि आप बने रहे आवाज़ इंडिया के साथ में.